भारी मोतियान द्या तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आलेलो आहोत संवाद यात्रेच्या माध्यमातून जेजुरी गडावर. बोला येळकोट येळकोट सदानंदाचा. मंडळी, याच लोकदेवताच्या साक्षीने आज आपण इथले स्थानिक प्रश्न मांडणार आहोत. चला, अपेक्षा आहे की इथं असणारे विविध पक्षांचे प्रतिनिधी नेमकं त्यांनी काय काय इथल्या जनतेसाठी केलंय, त्यांच्या समस्या सोडवल्यात का, याबद्दल अगदी स्पष्टपणे आणि तेही खरं जे घडलंय जे झालंय ते सांगतील अशी अपेक्षा आपण करूयात. चला, प्रश्नांना आपण सुरुवात करूयात फार वेळ न घालवता. काय म्हणणं जेजुरीवासियांचं आज संवाद यात्रेच्या माध्यमातून पहिला मुद्दा ते काय इथे उपस्थित करतात. दादा, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. एक 5 ते 6 दिवसांनी पाणी पुरवठा होतो. कमी दाबाने काय भागात पाणी पुरवठा होतो आणि नियोजनाअभावी पाणी पुरवठ्याची प्रश्न गंभीर आहे. साधारण 5 ते 6 दिवसांनी पाणी येतं. 5 ते 6 दिवसांनी. हो. नाझरे जलाशयामध्ये अल्पसा पाणी साठा आहे. किती वर्षापासून ही समस्या? साधारण आता 1-2-3 महिन्यापासून समस्या. 2-3 इतर वेळी पाणी व्यवस्थित येतं? इतर वेळी व्यवस्थित पाणी असतं. व्यवस्थित पाणी असतं. हो. बरं, चला आपण याबद्दल बोलूयात. काय म्हणणं आहे? पाणी जे येतं ते साधारण 7 ते 8 दिवसांनी येतं, खरं आहे साहेब. जेजुरीमध्ये जो पाणी पुरवठा होतोय ते सर्वसामान्य नागरिकांना आज पाण्याच्या समस्येसाठी दूरपर्यंत पाणी बघत फिरावं लागतंय. जेजुरीतला जो विद्यानगर परिसर, जुनी जेजुरी, लवथळेश्वर आणि आमचा स्टेशन परिसर या भागामध्ये तर पाणीच येत नाहीये. पण लाखो पर्यटक इथे येतात, बरोबर ना? जी. मग त्यांचं कसं? आम्ही मुळात तिथले सत्ताधारी जेजुरीकरांनाच पाणी पुरवू देऊ शकत नाही, तर येणाऱ्यांची ते किती हाल होत असेल याचा विचार करा तुम्ही. मग कसं व्यवस्थापन केलं जातं? व्यवस्थापन साहेब, याची आता अशी परिस्थिती आहे की पाणी विकत घेऊन त्या ठिकाणचे आमचे हॉटेल व्यावसायिक असतील, जेजुरीतले सर्वसामान्य नागरिक असतील, यांना पाणी स्वतः विकत घेऊन, म्हणजे जी व्यवस्था नगर परिषदेने करायला पाहिजे ती व्यवस्था नगरपालिकेकडून न होता ती व्यवस्था स्वतः जनता करते. काय कारण 7 ते 8 दिवसांनी पाणी येतं? त्याचं कारण असं आहे साहेब की जेजुरीतलं आता जे मल्हार सागर धरण आहे त्या धरणाचा पूर्णपणे पाणी साठा आता 2-4% आलेला आहे. या बाबतीमध्ये आम्ही वेळोवेळी आंदोलन केलेली आहेत, वेळोवेळी सांगितलेलं आहे, परंतु इथल्या सरकारला काही समजत नाहीये. या ठिकाणी स्थानिक व्यवस्था जबाबदार ना, त्यांनी उत्तर द्यावं ना. चला, मी येतो तुमच्याकडे. काय कारण? म्हणजे याच दिवसामध्ये ठीक आहे, मान्य करतो उन्हाळा या सगळ्या गोष्टी, पण याच उन्हाळ्यात तुमच्या जेजुरीवर सुट्टी आहे म्हणून बरेच पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यांचं काय? स्थानिकांचे आलं असतील तर ते तर वाऱ्यावर आहेत. पर्यटकांना आणि स्थानिकांना मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न 100% आमच्याकडनं होतो. सध्या नाझरे धरणाचा अल्प साठा असल्या कारणाने आता ज्या नागरिकांनी हा प्रश्न मांडला त्यांनी तुम्ही ऐकलंच असेल, त्यांचं म्हणणं की हा प्रॉब्लेम 2-3 महिन्यापासून आहे आणि प्रशासनच 2-3 महिन्यापासून आहे आणि सत्ताधारी वगैरे सगळे आता बाजूला आहेत. प्रशासनाला पण नियोजन करायला ताण येतोय कारण की पाणी नाझरे साठात कमी आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम आत्ताचा आहे आणि या प्रॉब्लेमवरती सोल्युशन म्हणजे आता वीर धरणावरनं डायरेक्ट पाण्याची लाईन इथं आणण्याचा आमचा प्लॅन आहे आणि त्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. 35 कोटीची जी योजना आम्ही राबवतो पुढच्या काळात ही समस्या जेजुरीकरांना 100% भेडसावणार मिळेल. तुमचं असं म्हणणं, त्यांचं म्हणजे हा प्रॉब्लेम आता 2-3 महिन्याचा आहे. तसा प्रॉब्लेम नाहीये साहेब. गेल्या 1.5 वर्षापासून ती योजना आमची बंद आहे आणि ती योजना का बंद आहे त्यांना विचारा, कारण लाईट बिल भरलेलं नाही म्हणून ती योजना बंद. लाईट बिल भरलेलं? लाईट बिल सत्ताधाऱ्यांनी लाईट बिल न भरल्यामुळे कर मुबलक प्रमाणात मिळतो ना? कर मुबलक आहे, घरपट्टी व्यवस्थित आहे. किती देता घरपट्टी? घरपट्टी साहेब जेजुरीतल्या लोकांना जर आता पुण्यामध्ये जर 1000 रुपये असेल तर आम्हाला 3000 रुपये. एवढा मोठा फरक? भयंकर कॉस्टली शहर आहे जेजुरी शहर आणि कुठलीही सुविधा न पुरवता ना गटार मिळतंय, ना पाणी मिळतंय, ना लाईट मिळते. मी स्वतः 5-5 लाख रुपये माझ्या घराचे हॉटेलचे आम्ही दिलेले आहेत साहेब.
काय ते म्हणतात की मुबलक प्रमाणात इथं टॅक्स दिला जातो, तरी असं असताना काय नेमकं कारण? विरोधकांचं काम आहे विरोध करणे आणि त्याच्यावरती बोलणे. हा. माझं असं म्हणणं आहे की मुळात टॅक्स भरू नका म्हणून विरोधकांनीच गावकऱ्यांना गेले 2 वर्षापासून पण टॅक्स मिळतो ना, टॅक्स किती मिळतो वर्षाकाठी किती? वर्षाकाठी सुमारे 50-70 लाख रुपये. मला सांगा, लाईट बिल भरलं नाही भरलं? लाईट बिल भरलेलं आहे. लाईट बिल त्याचं जे आहे नाजऱ्याचं जे लाईट बिल आहे त्याच्यामध्ये 2 वर्षाचा कोरोनामुळे ते लाईट बिल भरताना आलेलं 50-65 लाख रुपये फक्त लाईट बिल थकलेले आणि त्याच्यावरती 50-65 लाख 50 मोठी रक्कम आहे. 50-65 लाख. अहो ते 5 कोटी म्हणतायत, ह्याच्या अगोदरचं पण आहे. 50-65 लाख तर थकलेत ना. हे बघा, हा पुरावा आहे. हे लाईट बिल त्यांच्याच काळातलं आहे आणि हे लाईट बिल आपण पाहू शकता. हे लाईट बिलाची मी काय घरी छापलेली कॉपी नाहीये आणि ह्या लाईट बिल नगरपालिकेला तसं पत्र 50-65 थकलेत म्हणे फक्त हा, लाख रुपये. अहो, फक्त तरी असलेले लोकांना फक्त पाणी, म्हणतात. फक्त असलेले ते लोकांना पाणी मिळत नाही ना साहेब. त्यांना काय, त्यांना कोट्यवधी रुपये फक्त. कोणाच्या काळात थकलंय विचारा. कोणाच्या काय? याच्यावर काळ लिहिलाय का साहेब? याच्यावर कुणाचा काळ लिहिलाय का? हे बघा, याच्यावर कुणाचा काळ आहे का? ठीक आहे, स्थानिकांकडे. शेवटचंच उत्तर सांगतो तुम्हाला साहेब. हे बघा, ऐकून घ्या साहेब. पाण्याचा विषय हे कोणत्या पक्षाचा आहे, तो कोणत्या पक्षाचा, हा वाद नाहीये. बरोबर. गावाला पाणी मिळणे हे महत्वाचं आहे. बरं. ते कसं मिळून ती जबाबदारी करायचं? कोणाची? हा? ती जबाबदारी दोन्ही कोणाची? मिळून करायचं. दोन्ही मिळून करायचं. दोन्ही मिळून करायचं. देवाच्या दारात सगळे सारखे. सगळे सारखे, सगळ्यांनी, सगळे जेवढे पक्षवाले असतील, आमचं गावकऱ्यांचं हे म्हणणं आहे, तुम्ही काय करायचं हे भांडत बसण्यात आम्ही इथं उपाशी मारायला लागलो पाण्याने. त्याला कोण जबाबदार? पण हे लाईट बिल भरलं नाही, असं लाईट ऐकून बिल घ्या. भरलं नाही, हे पाप कोणाचं? अहो ऐकून घ्या, याच्या अगोदर जे होते त्यावेळेस मी त्यांनी भरलेलं हे नव्हतं. सत्ताधाऱ्यांचं पाप आहे. सत्ताधाऱ्यांनी ते हे करायला बघा साहेब, ऐकून घ्या, ऐका, तसं नाही विषय. अगोदरची जी लोक होती त्यांनी बी लाईट बिल ठेवलेलं होतं, आत्ताच्या लोकांनी बी ठेवले. ते एक सत्ता संपाय किती वर्षापासून किती वर्षापासून थकलं? आली ना साहेब, सत्ता संपाय आली किती लाईट बिलच ठेवायचं. लाईट बिल म्हणजे असं चाल 20 वर्ष तेच चाललंय बघा. बरं. हा, आदरणीय पवार साहेबांनी आणि दिवंगत नेते थेट मुद्दा. त्यांनी जी पाईपलाईन माणिक डोहावरून इथपर्यंत केली होती हा, ती कोणत्या कारणास्तव बंद पडली? कुठली? मांडकी डोह माणकी डो. ते जेजुरी. हा, आपण तिथलं पाणीच घेत नव्हतो, इथलं नाजरेतलं. बरं. मग आता आपण तिकडून जी पाईपलाईन आणली त्याची दुरुस्ती, त्याची देखभाल ही तात्कालीन जे सत्ताधारी असतील त्यांनी ती व्यवस्थित न केल्यामुळं कोणाकडे म्हणजे आता नाव घ्या ना, कुठला पक्ष? पक्ष काँग्रेस, काँग्रेस. आम्ही शिवसेनेवाले. हा. मग त्यांनी ती देखभाल केली नाही म्हणून आता तुम्ही राज्यात स्थानिक पातळीवर नाही, स्थानिक पातळीवर आम्ही नाहीये, वरती आहे. राज्यात आहे. आमची महाविकास आघाडीच आहे. म्हणजे राज्यात ठीकठाक आहे. हा, ठीकठाक आहे. स्थानिक पातळीवर आबाळ आहे त्यांची. स्थानिक पातळीवर आबाळ आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी जरी असली तरी जेजुरीमध्ये स्थानिक पातळीवरती प्रत्येक पक्ष वेगवेगळा पाण्याचा लढतो. प्रश्न जो आहे, पाण्याची याला अडचण अशी जबाबदार की कोण? माणकी डोहामधून मागच्या वर्षामध्ये पाणी माणकी डोहातून डायरेक्ट येत हा. होतं, परंतु ह्या मागच्या वर्षात ज्या आता गेलेल्या 5-6 महिन्यापूर्वी त्यांनी जे नियोजन करायला पाहिजे होतं कलेक्टरच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून, ते त्यांनी त्या नियोजन कोणी करायला पाहिजे होतं? सत्ताधारी पक्षाने नियोजन करून कलेक्टरच्या मार्फत खर्च टाकून तुम्ही ती पाईपलाईन माणकी डोहातून आतापर्यंत आणली असते तर पाणी जेजुरीकरांना मिळालं असतं. किती वर्ष मिळाले सत्ताधाऱ्यांना? आता 5 वर्ष. 5 वर्ष मिळाले. 5 वर्षात समजा 1.5 ते 2 वर्ष कोरोना काळामध्ये गेलेला असेल, परंतु हे राहिलेले 3 वर्ष त्यांनी प्रयत्न करून ती माणकी डोह तयार करून आणली पाहिजे होती. आप्पा, काय आहे पाण्याचं नेमकं? कोणाला जबाबदार धरायचं? या ठिकाणी मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून एकच सांगू इच्छितो की हा सगळा मदारी माकडाला कसं खेळवतो तसा खेळ दोन्ही पक्षाकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून, चारही पक्ष असतील, असा खेळ चालू आहे. भाविकांची गर्दी, जेजुरीकर नागरिकांचे वाजणारे हाल, अनेक गंभीर समस्या या जेजुरी शहरामध्ये कोरोनाच्या काळानंतर आ वासून तयार आहेत. पाणी हा आत्ता गंभीर प्रश्न आहे. त्यापेक्षाही मोठे गंभीर प्रश्न या जेजुरी शहरात आहे. रस्त्याचा प्रश्न आहे. बरोबर. अनेक प्रश्न, गंभीर प्रश्न या ठिकाणी आहेत. तत्पूर्वी मी आपलं मी या ठिकाणी धन्यवाद, अभिनंदन करतो. कुठलीही निवडणूक नाही, कुठलंही काही नाही, तरी ग्राउंड लेवलला आपल्या चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड लेवलला काय समस्या चालल्यात ते महाराष्ट्रापुढे बिलकुल ते मांडताय. बरं, मला एक सांगा ना, पाण्याचा मुद्दा संपवून टाकू. काय पाण्याचा लाईट मुद्दा बिल, एक सगळ्यात महत्त्वाचा आहे. लाईट बिल, एक अतिरिक्त तुम्ही म्हणलात मार्ग पाण्याचा. माझं म्हणणं असं आहे की स्थानिकांना किंवा जेजुरी गावकऱ्यांना जे पक्ष आहेत, त्यात राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा सगळे असतील, शिवसेनेवाले असतील, त्यांना एक महत्वाचं मला सांगायचंय की मल्हार सागर हे धरण
हे 1.75 काहीतरी टीएमसीचं आहे. बरोबर. त्या धरणात फक्त जेजुरीलाच पाणी जात नाहीये, हा. खालच्या 16 गावांना सुद्धा कंटिन्यू पाणी चालू आहे. आपल्याकडे किती राखीव आहे? आपल्याकडे तर राखीव होती एवढी मला माहित नाहीये. बरं. 70% राखीव, हा. बरोबर. पण आता सुद्धा कंटिन्यू पाणी 16 गावांना चालू आहे. चालू आहे. जेजुरी जरी चालू 4-5 दिवसात 70% राखीव असलं म्हणजे मिळालं पाहिजे ना. तुमचा पहिला एक मुद्दा क्लिअर करतो. मांडकीची लाईन जे ते म्हणले की का बंद आहे, त्याचं उत्तर मी देतो. हा. मांडकीची लाईन झाल्यानंतर त्याच्यानंतर 5-6 वर्षातच ती लाईन पूर्ण ठिकाणी फुटायला सुरुवात झाली आणि तिथले स्थानिक शेतकरी काय पुन्हा ठिकाणी देखभाल दुरुस्ती. एक मिनिट आहे का, देखभाल दुरुस्तीला 10-15 लाख रुपये महिन्याला वार्षिक आटे खर्च आहे आणि तो खर्च नगरपालिकेला कोरोनामुळे परवडत नव्हता. नाजरे धरणात उपलब्ध पाणी साठा पण होता. त्याचे परिणाम आपण त्यामुळं- बघतोय ना, त्याचे परिणाम आपण बघतोय बघतो ना. आहे. आणि मला काय म्हणायचंय, मुबलक माननीय प्रमाणात तुम्हाला टॅक्स जिल्हाधिकाऱ्यांकडे मिळतो. मांडकी योजनेचा मुबलक प्रमाणात तुम्हाला टॅक्स मिळतो, बरोबर. असं असतानाही तुम्हाला परवडत 2 नव्हतं. वर्ष टॅक्सच नाही मिळला आम्हाला. 2 वर्ष टॅक्सेस काय खर्च केले सुशोभीकरणासाठी? तुमच्याकडे जेजुरीमध्ये आय लव्ह यू जेजुरी लिहायला पैसे आहेत. इथं जेजुरीकडे येतो तो येळकोट जय मल्हार म्हणत येतो. आय लव्ह यू लिहायला तुम्ही तिथं 6.5 लाख रुपये खर्च केले. 15 लाख रुपये ती योजना चालू करायला का नाही डागडुजी केली? साहेब, विक्रमी काळात आदरणीय दिलीपदादा बारबाई, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब मुद्दा आणि दिवंगत लोकनेते यांनी 40 दिवसात ही पाईपलाईन पूर्ण केली. का पूर्ण केली? की इथं बाबा लोकांना पाणी प्यायला मिळावं. भविष्यात पाणी टंचाई किंवा काही असं दुष्काळ पडेल ह्याचं नियोजन करण्यासाठी यांनी पूर्व तयारी करायला पाहिजे होती. सुशोभीकरणाला तुम्ही पैसे खर्च केले. नाही, ज्या वेळेस ही लाईन पूर्ण झाली, 15-16 लाख रुपये मेंटेनन्सला खर्च होता. पहिलं मुद्द्यावर बोलू आपण. ज्या वेळेस एक मिनिट साहेब, एक मिनिट, ज्या वेळेस जेजुरीमध्ये पण लाईन झाली त्यावेळेस सासवडला पण झाली. मग जेजूरची लाईन का खराब होते? आणि त्याच्या आधी आम्ही 2016ला सत्तेमध्ये आलो, लाईन त्याच्या आधी खराब आहे. आणि एक मला सांगा, दर महिन्याला 10-20 लाख रुपये जर खर्च असेल वर्षाला, तर त्याचा उपयोग काय? त्याच्यावर पाणी चालू होतं, याच्या अगोदर कधी प्रॉब्लेम? 2 वर्षाला लाईन बंद आहे. त्याच्या अगोदर रिपेअर होत होते का नाही? आता का रिपेअर होत नाही? मग तुम्ही बाकीच्या सत्ता दिली ना, मग तुमचं काम होतं ना. पाण्यासाठी एक लक्षात, रिपेअरिंग बाकीकडे खर्च करायला रिपेअरिंगला खर्च का करू शकत नाही? हे बाकीकडे खर्च करतात, रिपेअरिंगला का खर्च करू शकत त्याच्या अगोदर खराब नाही? आजवर पाणी कसं येत होतं? मग 2 वर्ष पाणी मुद्दा मी या पक्षाच्या राजकारणात सर्वसामान्यांचा बळी जातोय. अनेक गंभीर प्रश्न आहेत. पुणे ठीक आहे, ठीक आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, पाण्याची जबाबदारी, पाणी पुरवठ्याची जबाबदारी कोणीतरी एकाने घ्या. लाखो भाविक जेजुरीत येतात. सध्या शनिवार रविवारची इथली परिस्थिती अत्यंत भयंकर होते. हा जो समोरचा रस्ता आहे तिथे अक्षरशः वाहतुकीचा खोळंबा म्हणजेच ट्रॅफिक जाम असतं. बायपास रोड इथे झाला पाहिजे या संदर्भातले प्रस्तावही मांडले गेले. सर, माझं म्हणणं असं आहे, लाखो भाविक रोज येतात. या ठिकाणी ट्रॅफिकची गंभीर अवस्था आहे. पार्किंगच्या कुठेही सोय नाहीये. अनेक गंभीर प्रश्न आहे. पुणे पंढरपूर रस्ता केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय, परंतु कुणालाही समान न्याय त्या ठिकाणी मिळत नाही. एक शेतकऱ्यांचा अन्याय होतोय. का झाला नाहीये? हा समान न्याय सत्ताधारी असतील, विरोधक असतील, दोघांनी रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय द्यायचा काम. 2 मिनिटं, तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. ह्याच नगराध्यक्ष होत्या जेजुरी नगरपालिकेच्या 2011 साली जेजुरी नगरपालिकेने बाह्य वळण करावं म्हणून प्रस्ताव दिलेला आहे आणि तो प्रस्ताव इथून सर्वसाधारण सभेमध्ये पारित करून तो त्या ठिकाणी नॅशनल हायवे अथॉरिटीला गेला. ह्याच्या अगोदरचा भाग कोणी खो घातला? या गावातल्या लोकांनी खो घातला आणि काही लोकांना सांगितलं की जेजुरीमध्ये देवस्थानला लोक येणार नाहीत, लोक बाहेरच्या बाहेर निघून जातील. ज्याला आप्पा देवाला बाह्यवळणाला एकमुखी पाठिंबा आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात बाह्यवळणाचं स्वागत गावकरी करणार आहेत. त्यामुळे सर या ठिकाणी आता माझी जमीन जाती पण बाह्य वळण होऊ द्या ना, आणि गावातनं काढायचं तर समान काढा. 7 वर्षापूर्वी आमची बांधकामं पाडलेली आहेत. गेल्या 7 वर्षापासून आमच्या एकाच बाजूच्या लोकांवर अन्याय करत आहे प्रशासन आणि दक्षिणेकडच्या बाजूला काहीही कारवाई न करता रस्त्याची अलाइनमेंट एकाच बाजूला सरकवली जाते. आज आम्ही भाड्याच्या घरात राहतोय 7 वर्षापासून. या प्रश्नाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. सगळ्यांनी द्यावं. बाह्य वळणाच्या मुद्द्याला घेऊन आपण सविस्तर चर्चा करू. सन्माननीय खासदार या विभागाच्या सुप्रियाताई सुळे यांनी तो प्रस्ताव तयार केलेला आहे. नागरिकांना विश्वासात घेऊन आम्ही त्या ठिकाणी तो प्रस्ताव सुप्रियाताई
माननीय नितीनजी गडकरी यांची लवकरच दिल्लीमध्ये भेट घेऊन ते म्हणतात ना, जेजुरीकरांना आम्ही स्थानिक सर्वजण मिळून सुप्रियाताई सुळे, अजितदादा पवार साहेब यांच्याकडे त्यांचा जाऊन हा पाठिंबा प्रस्ताव आहे. बाह्य वळणाला. बाह्य वळणच पाहिजे आम्हाला साहेब. पण त्यांचा जेजुरी- पाठिंबा आहे. मिळून आनंद आहे. स्थानिक पाठीशी आहे. आनंद आहे साहेब. उलट ठीक आहे आणखीन काय मुद्द्यांना घेऊन आपण चर्चा करणार आहोत. ब्रेक नंतर इतरही काही मुद्दे आणि इथले स्थानिक लोक जे आहेत त्यांना मी वेळ देणार आहे. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर संवाद यात्रेत पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. जेजुरी नगर परिषदेच्या समोरच्या आवारात आपण इथल्या स्थानिक प्रश्नांना घेऊ. शिवाय हे एक तीर्थक्षेत्र म्हणून भाविकांच्या दृष्टीने कुठली कामं इथं महत्वाची जी झाली पाहिजे, जी झाली नाहीत, गेल्या काही वर्षापासून रखडली, अशा सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन संवाद यात्रेत थेट जेजुरीहून आज आपण चर्चा करतोय. बाह्य वळणाचा मुद्दा जो ब्रेक पूर्वी आला होता, मला या सगळ्याच्यात अंतिमता सांगून द्या. काय बाह्य वळण झालं तर रोड हा समान व्हायला पाहिजे. बरं, मग इथे काय समस्या, काय रोड समान होत नाहीये? नाही समान होत. उत्तरच्या बाजूच्या लोकांच्या वाद नाही चाललाय. एकाच बाजूच्या लोकांच्या वाद नाही. प्रशासन मला सांगा ना, वारंवार उत्तर अन्याय तुम्ही करत आहे. बोललात उत्तरेचं काय? तुमचं अख्खं घर गेलं. हो. हा, सांगा ना नेमकं काय झालं? नोटीस न देता पाडण्यात आली पावसात, भर पावसात. आता 7 वर्ष झाले त्याला. आणि बाहेर वळण झालं पाहिजे ना. हा एका बाजूची घरं तोडली जातात, दुसऱ्या बाजूची तोडली जातात. बेकायदा बांधकामांना अभय दिलं जाते प्रशासनाकडनं. मला सांगा, ते म्हणतात त्यांचं घर तोडलं गेलं. साहेब बाह्य वळण व्हायला पाहिजे, पण त्या बाह्य वळण होताना कुठल्याही त्यांचं म्हणणं आहे, राजकीय एका बाजूची घरं जी ती तोडली जातात, दुसऱ्या बाजूची बाह्य वळणामध्ये नाही साहेब. जर ब्रिज होणार असेल तरच एका साईडचे रोड जाणार आहे. त्यामुळे बाह्य वळण झालं तर दोन्ही साईडला समान रोड होणार आहे साहेब. बरं. हा, त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाचा कोणाचा हस्तक्षेप झाला नाही पाहिजे त्यामध्ये. ते खोटं आहे. नाही त्यांचं मागणी योग्यच आहे साहेब, योग्य मागणी आहे त्यांची. आणि साहेब जेजुरीचा जर विकास तुम्हाला जर पाहायचा असेल, या भागाच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचं संविधान आहे बघा साहेब. त्या संविधानावरच्या प्लेट पडलेले आहेत ते बघा. बिलकुल. काय नेमकं बाह्य वळणाचं काय? 2015 पासून आम्ही बेघर झालोय. आम्हाला राहायला जागा नाहीये. कुठल्याही सरकारी नोकऱ्या नाहीयेत. आम्ही राहतोय कसं, काय करतोय, प्रशासनाला त्याचं काही याची भरपाई नाही मिळाली तुम्हाला? याचा 1 रुपया मोबदला नाही, नुकसान भरपाई नाही. नुकसान भरपाई आणि पूर्व सूचना न देता आम्ही बांधकामं जमीन उद्ध्वस्त केलेली आहेत. काय म्हणतात हे? साहेब याच्यामध्ये प्रकर्षाने एक गोष्ट सांगतो मी, की हे समोरचे सांगते ते आमचे नागरिक यांच्यावरती खराच अन्याय आलेला आहे. मी पण त्याच्यामध्ये आहे, माझं पण त्याच्यामध्ये जमीन जाते. जबाबदार कोण? यासाठी जबाबदार म्हणण्यापेक्षा साहेब खरी माहिती त्या ठिकाणी त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होतोय. 150 किलोमीटर मध्ये कोण करतं राजकीय हस्तक्षेप? राष्ट्रीय आरक्षक साहेब या ठिकाणी आमच्या तालुक्याच्या आमदार साहेबांनी देखील लक्ष दिलं पाहिजे. ज्या पद्धतीने लक्ष दिलं, भरपूर मिटिंगा त्या ठिकाणी आमच्या लोकांनी घेतल्या. बरोबर, दाद देत नाही असं म्हणता येणार नाही. त्यांनी त्यांचं ऐकलं पाहिजे. आदरणीय खासदारांनी त्या ठिकाणी म्हणणं ऐकलं पाहिजे. उपमुख्यमुख्यमंत्री खासदारांना आम्ही साहेब, मुख्यमंत्री तुमचे निश्चित आमचे आहेत. आम्ही ह्या सर्व लोकांच्या मिटिंग देखील लावतोय आणि ही गोष्ट साहेब त्याचं आश्वासन, हा मुद्दा नक्कीच आम्ही त्यांना घेऊन संवाद यात्रेत त्यांनी आश्वासन दिलं. मी पण त्या रोडच्या जागेमध्ये माझी पण जागा जात आहे. त्यामुळे माझा बाहेरून रोड जाण्यासाठी पूर्ण पाठिंबा आहे. आणि बाहेरून रोड आज आलाच पाहिजे. याच्यामध्ये खासदार सुप्रियाताई आपले लक्ष देत असतील, आमचे आमदार साहेब देत असतील. जर बाहेरनं होत असेल तर सोन्यावरनं पिवळं. बरं, ठीक आहे. आपण पुढल्या मुद्द्याला हात घालू. आपण पुढला मुद्दा घेऊया. हा, बोला. सासवड आणि निरेला बाह्य वळण होतोय, मग जेजुरी शहराला बाह्य वळण का होऊ शकत नाही? सासवड निरेला बाह्य वळण होतं, इथे का होऊ शकत नाही? जेजुरी शहराला का नाही होऊ शकत? जेजुरी शहरामधून मोरगावला जाण्यासाठी रोड आहे आणि जेजुरीमधून सातारला जाण्यासाठी सुद्धा रोड आहे. तरी सुद्धा बाह्य वळणाचा विचार का केला जात नाही? काय नेमकं याचं उत्तर आहे? काय साहेब 2011 साली सन्माननीय नगराध्यक्षा साधनाताई दिडबाई यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी हा रस्ता पहिला NH नव्हता, म्हणजे हा नॅशनल हायवे नव्हता. हा पहिला आमच्या PWD कडे रस्ता होता. PWDशी आम्ही पत्र व्यवहार करून या रस्त्यासाठी जेजुरीकरांनी सर्वांनीच बाह्य वळण झालं पाहिजे. तर बाह्य वळण नक्कीच झालं पाहिजे. 5 वर्षात योग्य माहिती शासनाने केली नाही. बरं, ठीक आहे. आपण पुढल्या मुद्द्याला हात घालू. इथे आणखी काय लोक आहेत? हा, बोला. भाविकांसाठी कसली स्वच्छतागृहाची सोय नाहीये आणि पार्किंग ठेवलं असतं तर हा मुद्दा थोड्या प्रमाणात कमी झाला असता.
तुम्ही ते सँक्शन करायला हे करायला 2 वर्ष जातील. ही जबाबदारी कोणाची? ती कोणाची आता सत्ताधाऱ्यांनी बघायची नाही तर देवस्थाननी पक्षांनी बघायची, बघायचं, देवस्थाननी नगर बघायची. परिषदेने बघायचं. नाही नगरपालिका नाही तर देवस्थान कोणी झालं पाहिजे. आमचं म्हणणं एवढंच आहे. नाहीयेत महाद्वार रोडला पण एक पण नाहीये. आज या ठिकाणी थोडक्यात मुद्दा. आयबीएन लोकमतनी जी प्रथमतः न्यूज 18 लोकमत. भाषणाचा विषय नाहीये, हा जो आहे आयबीएननी जो न्यूज 18 संवाद लोकमत. हा. हा यात्रा चालू केली त्याबद्दल प्रथमतः आपलं बरं, अभिनंदन. प्रश्न काय आपला? या ठिकाणी जेजुरी नगरपालिकेची जी स्थापना आहे ती सन बघा 1868. प्रश्न सांगा. 1868 नंतर जेजुरी नगरपालिकेच्या वतीने ज्या सुविधा व्हायला पाहिजे होत्या त्या आहेत तशाच जागेवर झाल्या आहेत. नाहीत त्या. झाल्या नाहीत. सर, आपण हा कार्यक्रम जर का शनिवारी किंवा रविवारी घेतला असता तर करा नदीमध्ये मुद्दा स्वच्छतागृह का कोण उत्तर देणार? जबाबदारी कोण घेणार? हा, हॅलो हा. नगरपालिकेसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयाचा निधी येतो. काय येतो की भक्तांच्या सुखसुविधेकरता निधी येतो. बरोबर. तर त्या भक्तांच्या सुखसुविधेसाठी न तर बाथरूमची व्यवस्था नगरपालिकेने केलेली आहे, न पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. म्हणजे ज्या भक्तांच्या सुविधेकरता पैसा येतोय तो पैसा सुद्धा त्यांच्याकरता खर्च केला जात नाही. त्यांच्या जीवावर सगळी जेजुरी चालते. सर आम्ही गेले भाविकांच्या नावाखाली मोठमोठ्या रकमा मंजूर करून मागवल्या जातात, परंतु प्रत्यक्ष भाविकांना तो रस्त्यामध्ये कितीतरी ऍक्सिडेंट झाले. आता परवा सिंधुदुर्ग मधले 2 तरुण मुलं देवाला खंडोबाला आले. बेसिक मुद्दे, बेसिक व्यवस्था. पहिला 1 मिनिट पहिला विषय क्लिअर करतो. हे एवढे कागदी घोडे नाचवतात. यांची ज्यावेळेस सत्ता होती तेव्हा एका बाजूचं पूर्ण अतिक्रमण पडत होतं. त्यावेळेला काय झोपले होते का? त्या लोकांवर त्यावेळेस अन्याय झाला त्यावेळेस हे काही झोपले होते का? भंडार उधळून चालले होते. त्या लोकांची घरं पडली त्यांच्याबद्दल त्यांना काय त्यावेळेस खेद नाही. आता होतं ना 5 वर्ष तुमच्याकडे होतं ना भाविकांसाठी नॅशनल हायवे आहे. विनाकारण अतिक्रमण काढायला 35 वर्षात तुम्ही काय केलं आहे ना? 2 ठिकाणी आहे. भाविकांसाठी 100% आहे. ते म्हणतात भाविकांसाठी स्वच्छतागृह मला आहे. एक सांगा, आज एक मिनिट जेजुरीमध्ये येणारी महिला, आज एका महिलेला जर त्या ठिकाणी तिचे कुटुंब होत असेल तर ही लोक जबाबदार असतात. स्वच्छतागृह नाहीये, नुसतं बांधून ठेवलंय. उद्घाटन कशासाठी पाहिजे? मुळात त्यांनी हातात घड्याळ बांधले त्यामुळे एकमेकांवर टीका करून आमचा वेळ व्यर्थ घालण्यापेक्षा जेजुरीकरांच्या समस्या आहे. त्यांना संडास बाथरूम पासून सोय नाहीये. बाहेरनं तुमची भिंत रंगलेली दिसते आणि आतमध्ये दरवाजा नाही बाथरूमला. सुविधा दिलेल्या आहेत. खरं तर आहे ना, आता कोणाबद्दल बोलावं कळत नाही, कारण गावकऱ्यांनी आहे ना दगड कडक असतो ते म्हणतात ना, दगड खडक आणि वीट मऊ, तसं म्हणून विट्याच्या हातात जेव्हा सत्ता दिली त्यावेळेस विटच खाऊन गेली. आता पाण्याचा प्रॉब्लेम गावात खूप चालू आहे, गटराचा प्रॉब्लेम चालू आहे. हे लोक जेव्हा कचऱ्याची गाडी गावात येते, कचऱ्याची गाडी तुम्ही सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करता. महिलांना तुम्ही त्रास देता, पण तुम्ही तिथे जाऊन सगळा कचरा एकत्र करता. कोणीतरी एकाने सांगून द्या, स्थानिकांपासून भाविकांपर्यंत सोयी सुविधा हा महत्वाचा मुद्दा आहे ना. 2 मिनिटं तुम्ही स्थानिकांनाच देऊ शकत नाही तर भाविकांना काय देऊ 2 शकता? मिनिटं फक्त मला ह्या राजकीय गोंधळ हा असाच चालू राहील सर. मला सांगा, तत्पूर्वी जेजुरीकर सत्ताधारी असतील कुणी असू, इतक्या वर्ष आम्ही भाविकांना योग्य सुविधा देऊ शकला नाही. आमचं अपयश आहे हे आम्ही मान्य करू. परंतु एक आमच्यासाठी खंडोबा भक्तांसाठी एक गुड न्यूज अशी आहे, सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री, 110 कोटी खासदार रुपये. साहेब, आमदार साहेब यांनी 110 कोटी. माझा प्रश्न आतापर्यंत का नाही झाला? माझा प्रश्न आहे, तुम्ही म्हणता 2 स्वच्छतागृहाचे पुरेसे आहेत तेवढे? नाही. खोटं बोलणारा काय पण बोलू शकतो. गेले 30 वर्षात महाद्वार रोडला एक सुद्धा स्वच्छतागृह नव्हतं. 17 आहेत. 17 ते म्हणतात पुरेसे स्वच्छतागृह आहेत. नाही साहेब, इथं पुढे एकदा जर आमच्या जेजुरीत 8वा नंबर घेतलाय साहेब, 8वा स्वच्छ भारत मध्ये 8वा नंबर घेतलाय. 8वा नंबर घेतला स्वच्छ भारत. बर ऐका हे जे समोरचे बोलते त्यांच्याकडे 35 वर्ष एक हाती सत्ता होती. आम्हाला 5 वर्ष ऐका, आम्हाला 35 वर्ष त्यांना 5 वर्ष गोंधळ आहे सगळा. थोडक्यात विषय असा आहे की जे भाविक येतात ते आमचे सन्माननीय अप्पा चिंचणी वाघेचा आम्ही शिवसेनेनी लढा दिला होता. इमारत होऊ नये आम्ही आंदोलन केलं होतं. ती जागा त्यांनी संपादित का केली नाही? ठीक आहे, मुद्दा घ्या साहेब. बाकीचे राहू द्या. पहिले ना संपला तुम्ही ह्या ट्रस्टीवाल्यांना सांगा, गावकऱ्यांना न विचारता आत गेलंच पाहिजे.
आणि नंतर राव तुम्ही कालवा करा. हा तुम्ही चर्चेने मुद्दा सोडू शकता. मला या सगळ्या ह्याच्यात एवढंच म्हणणं आहे की इथल्या समस्यांची जबाबदारी कोणीतरी एकाने घ्या, त्या सोडव्या. कारण याचं कारण असं आहे, ह्या समस्या स्थानिकांपुरता मर्यादित नाहीयेत, तर इथे येणाऱ्या भाविकांसाठी सुद्धा आहेत. जे भाविक इथे येतात, दर्शन घेतात, तेच भाविक इतर ठिकाणी जाऊन या देवस्थानाबद्दल कोड कौतुकही करतात. पण हे कोड कौतुक करत असताना त्यांनी असं म्हणू नये की बेसिक मूलभूत सुविधा देखील इथं दिल्या जात नाहीयेत. हे मात्र दुर्दैव ठरू शकतं. म्हणून या खंडोबाच्या साक्षीने मी एवढंच म्हणेन की या समस्या सोडवा, हे फार महत्वाचं आहे. यानंतर संवाद यात्रेत तिथंच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.